नमस्कार. शब्दफुले या आपल्या पॉडकास्टवर दुसऱ्या पर्वात 125व्या भागात मी सुजाता आपलं मनापासून स्वागत करते. शब्दफुलेच्या पहिल्या पर्वात तुम्ही जशी मला साथ दिलीत तशीच तुमची साथ दुसऱ्या सीझनलाही मिळेल हीच आशा करते आणि हा एपिसोड सुरू करते. दिवाळीच्या अनेकानेक शुभेच्छा. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर शब्दफुले लघुकथा लेखन स्पर्धेच्या विजयी कथा आपण दिवाळी विशेष कथा म्हणून सादर करणार आहोत. दिवाळी ऑडिओ अंकच समजा ना. तुम्ही प्रथमच या चॅनलला भेट देत असाल आणि हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. शेजारी असलेलं घंटेचं चिन्ह क्लिक करा म्हणजे नवनवीन कथांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा ज्यांना ऑडिओ मराठी कथा ऐकायला आवडतात. तुम्ही जर पॉडकास्ट ॲपवर ऐकत असाल, उदाहरणार्थ स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट, गाना.com, जिओ सावन, ॲमेझॉन म्युझिक, विंक म्युझिक, ऑडिबल किंवा स्टोरीटेल मराठी यासारख्या कोणत्याही ॲपवर शब्दफुले फॉलो करा आणि 5 स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या. सुजाता _शब्दफुले हे माझं इंस्टाग्राम पेज आहे. तिथेही तुम्ही मला संपर्क करू शकता, DM करू शकता, तुमचा फीडबॅक कळवू शकता. तसंच तुम्हाला जर तुमचं साहित्य मला पाठवायचं असेल तर तुम्ही मला ईमेल करू शकता. शब्दफुले@gmail.com. फेसबुक पेज शब्दफुले, इथे तुम्ही मला DM करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्व लिंक्स मिळतील. तुमच्या फीडबॅकने मला प्रोत्साहन मिळतं आणि वेगवेगळ्या नवनवीन कथा करण्याचा उत्साह येतो. आत्तापर्यंत आपण तृतीय आणि द्वितीय स्थानावरील कथा ऐकल्या. आज आपण ऐकणार आहोत जयश्री दाणी लिखित शब्दफुले कथारत्न प्रथम पुरस्कार विजेती कथा सरींवर सरी. पर्वतराजींमधील निमुळत्या वाटेवरून अकिरा चालली होती. पोस्टमन होती ती त्या डोंगराळ भागातली. रोजची अशी पायपीट आणि सायकलिंग करण्यापेक्षा 2 घनदाट झाडांच्या मध्ये आपणही जमिनीत खोचून बसावं असं तिला कधीतरी वाटायचंही. आज जवळजवळ सगळी पत्र वाटून झाली होती. फारशी घरं नव्हतीच त्या भागात. तिथे कोणी पोस्टमन यायला तयारच नव्हता. तिथलं आयुष्य म्हणजे त्या महाकाय निसर्गाचा एक छोटासा बिंदू बनून राहणं. तिनं ते मान्य केलं. आधी निकड म्हणून आणि नंतर भरपूर मानसिक शांतता म्हणून. बाकी घर तर उधाणलेलंच होतं. तिच्या नवऱ्याचा बेवड्या जॉनचा दिवस उधम असे. कामधाम काही नाही, तमाशाच अधिक. ती अगदी कंटाळून गेली होती त्या जीवनाला. घरी आलं की सुन्न वाटे, काहीच करवत नसे. ती गुडघ्यात तोंड खुपसून उदास बसून राही. दिवस मावळायच्या आधी तीच अंधारून जाई. 1.5 वर्षाचे लेकरू तिच्या अंगाखांद्यावर खेळत राही. तेवढीच काय ती जिवंतपणाची निशाणी. दिवसभर त्या छोट्या बाळाचा पाय ती पडक्या घराच्या खांबाला बांधून ठेवी, कारण जॉनचं लक्षच नसे कुठे. तो बरा नि त्याची बाटली बरी. एवढं ठीक की त्याची म्हातारी आई बाळावर नजर ठेवी. म्हातारीचा पाय पंगू असल्याने ती त्या चंचल चपळ मुलाच्या मागे धावू शकत नसे, म्हणून पाय बांधायचा उपाय. दोरी ओरबाडून थकला की बाळ गाढ निजूनही जाई. म्हातारी निमूट सुनेचं निरीक्षण करे. म्हातारीने आपल्या दारुड्या मुलाला मुद्दाम आपल्या गळ्यात बांधलं हा राग होता अकिराच्या मनात. ती कधीचीच पळाली असती बेवड्याला सोडून, पण आईने संसार मोडू नको म्हणून शपथ घातली. बॅगमध्ये उरलेल्या 2 पत्रांवर नवीनच पत्ता होता. काय करावं? उद्या मुख्य पोस्टाच्या ठिकाणी जाऊन जमा करावीत का, की धुंडाळावं परत अजून एक दिवस? तिने त्या पत्रांना उलटसुलट करून पाहिलं. एक पक्क चिपकवलं होतं, पण एकाचा लिफाफा अर्धवट उघडा होता. दुसऱ्यांचं अति खाजगी पत्र वाचू नये, तिच्या खाकी पेशातील तत्वज्ञानाच्या विरोधात होतं ते. पण काही अत्यंत महत्त्वाचं असेल तर उघडून पाहायला त्यांना क्वचित परवानगी होती.
तिने बोटाची रेष त्या लिफाफ्यातून फिरवली. कुठेही न थांबता लिफाफा उघडला गेला. सासू घुसत घुसत तिच्या जवळ आली होती. ती आतलं पत्र वाचत असतानाच सासूनेही त्यात डोळे खुपसले. प्रिय मिंटी, आर्मीत असणाऱ्या कुणा अधिकाऱ्याचं पत्र होतं ते. तो बहुधा युद्धात बेपत्ता झाला असावा. त्याला मृत म्हणून घोषित करण्यात आलं असावं. पण मी जिवंत असून बंदुकीच्या गोळ्या लागून माझे दोन्ही डोळे अंध झालेत असं त्याने त्यात लिहिलं होतं. वर्षभराच्या कालावधीनंतर तो मित्राला सोबत घेऊन पत्नी आणि 1.5 वर्षाच्या मुलाला न्यायला येणार होता. पत्र वाचल्यावर अकिरा आणि तिच्या सासूने एकदमच एकमेकींकडे पाहिलं. मिंटी मिंटी दोघींनी डोक्याला ताण दिला. इनमिन 50-60 घरं त्या भागात. त्यातील एकूण एक व्यक्ती त्या ओळखत होत्या. बरोबर 7-8 महिन्यांपूर्वी त्यांच्या गावात मास्तरीन म्हणून बदलून आलेल्या मिताली डिसूजा हिचा गाडीवर दरड कोसळून मुलगा आणि सासू सासऱ्यांसह अपघाती मृत्यू झाला होता. तीच ती मिंटी असावी का? प्रेमाने नवरा मिंटी म्हणत असावा. तिचाही मुलगा आता असता तर 1.5 वर्षाचा असता. सासूने लिफाफा पलटवून परत पत्ता पाहिला. मिसेस M.S. डिसोजा. दोघींचाही अंदाज खरा ठरला. पत्र लिहिणाऱ्याचं नाव शशांक होतं, म्हणजे एस देखील जुळत होता. लिफाफा पूर्वीसारखा बंद करत अकिराने दीर्घ श्वास घेतला. ओळखीच्या न पाळखीच्या मिताली शशांकसाठी मन हळहळलं. ती डोळ्यावर हात ठेवून झोपायचा प्रयत्न करू लागली. सासू मात्र टक्क जागी होती. तिचे विचारचक्र गरगरत होते. तशीही झोप यायचीच नाही आणि आज तर नाहीच नाही. 24-25 वर्षाच्या कोवळ्या अकिराकडे आणि आपल्या दारुड्या मुलाकडे सासू आलटून पालटून पाहत होती. नातवाकडे पाहिल्यावर तिचे डोळे भरून येत होते. अखेर मनातली अस्वस्थता न सहावून तिने अर्ध्या रात्री अकिराला उठवलं. डोळे चोळतच अकिरा उठली. बरं वाटत नाहीये का? तिने सासूला विचारलं. रागापाठी मायाही होती तिच्या मनात सासूविषयी. माझं म्हणणं नीट ऐकून घे, सासू गंभीरपणे म्हणाली. अकिरा अवाकच झाली तिच्या सासूचं पुढचं बोलणं ऐकून. हे बघ अक्की, मी आज आहे उद्या नाही. जॉन तर पुरता दारूतच बुडालाय. तू एकटी दुकटी पैशासाठी मजल दर मजल वणवणते. तू सुरक्षित घरी येईपर्यंत माझ्या जीवाला घोर असतो. उद्या मला काय झालं तर बाळावर लक्ष ठेवणारही कोणी नाहीये. आपली परिस्थिती खूप कठीण आहे. असं कर, तू मिताली होऊन शशांकला भेट. त्याच्या अंधत्वाचा फायदा घेणं योग्य नाही हे कळतंय मला, पण त्याला आपल्या बाळाला छातीशी लावू दे. त्याची माया ओथंबते का पाहू दे. मग सबुरीने त्याला आपली खरी गोष्ट सांगू. त्यालाही जीवनसाथीची गरज असेलच. तुलाही चांगल्या मनाचा, उत्तम कमाईचा जोडीदार आवश्यक आहे. आर्मीत पगार पेन्शन चांगली असेलच. तू त्याच्याबरोबर चालली जा. काहीतरीच काय सासूबाई? अकिरा एवढं बोलून शब्दहीनच झाली. तू गपरा, मी बोलते हे त्याच्याशी सर्व. सासूने तिला दामटलं. उरलेल्या रात्रभर तिच्या मनात सासूच्या बोलण्याचे विचित्र पडसाद उमटत होते. खरंच असं होईल का? अल्प मानधनाच्या आपल्या पोस्टमनच्या नोकरीचा भरवसा नाही. कायम पद नसल्याने कधी कामावरून कमी करतील सांगता येत नाही. मग पुन्हा चरितार्थासाठी फिरसती. जीव थकून जातो. पण ना उमेद झालेल्या आपल्या मनाला असा नवीन डाव मांडणं जमेल?
लग्न म्हणजे शरीर आणि मनाचा प्रामाणिक मेळ असतो, नुसता मिथ्या कल्पनांचा खेळ नव्हे. सकाळी उठल्यावर या प्रश्नांचा विचार करायलाही तिला फुरसत मिळाली नाही. पटापट कामं आटपून ती पत्र वाटपाला निघाली. सासू शशांक येणार तो एक एक दिवस बोटावर मोजत होती. मी गेले तर तुमचं कसं, तिने गमतीने विचारलंही. सासूने आकाशाकडे बोट दाखवलं. शशांक यायच्या दिवशी तिला सासूने बऱ्यापैकी ड्रेस घालायला सांगितला. मला बस स्टँड जवळ घेऊन चल म्हणून घोषाच लावला. काय हा फालतूपणा आहे म्हणून ती तिरसटली. सासू न बधता तिच्या मागे सायकलवर बसली. बाळालाही समोरच्या दांड्यावर बसवलं. हाच पाय बांधून घरात खेळावं लागणार नाही म्हणून छोटं पिल्लू खुश झालं. रिमझिम पाऊस सुरू झाला. चढावावर ओल्या गायी दिसत होत्या. आपलं कुणी जिवलग दिसावं तसं अकिरा गायींकडे बघून आनंदली. तिने मजेत घंटी वाजवली. बाळही हुर्रे हू करू लागलं. आज हे दोघंही सोबत असल्यामुळे जॉन यांना मार मुदाड तर करणार नाही ना, ही तिला रोजची वाटणारी भीती सतावत नव्हती. तिचा जीव निर्धास्त होता. रोज रोज जॉनचं तेच ओंगळवाणं रूप पाहून घाबरलेली सासूही पुष्कळ मोकळा श्वास घेत होती. खरी दुनिया जर कोणती असेल तर हीच या तिघांचीच आहे हे एकाच वेळी सासूच्या आणि तिच्या प्रकर्षाने लक्षात आलं. सुखाच्या नाही तरी दुःखाच्या भरभक्कम वेढ्याने ते एकमेकात काचले गेले होते. त्या काचलेपणाचा कोशच त्यांच्या जगण्याचा आधार होता. ती कशी सोडून जाणार होती आपल्या पांगळ्या सासूला? तुला जायलाच हवं बेटा, सासू एकच ठेका लावत होती. तुमच्या योजनेप्रमाणे झालंच सगळं आलबेल तर मी तुम्हालाही सोबत नेईन, ती निकराने म्हणाली. म्हातारी घळाघळा रडू लागली. तिने सायकल थांबवली. हळुवारपणे सासूला जवळ घेतलं. घोटभर पाणी पाजलं. आजीकडे भांबावून पाहणारं बाळ दूरवर बघत एकदम टाळ्या वाजवू लागलं तेव्हा त्या दोघींनीही तिकडे नजर वळवली. हिरव्या वनराईतून नागमोडी वळण घेत राज्य शासनाची लाल बस जवळ येत होती. या बसने शशांक येणार होता. दोघीही स्तब्ध झाल्या. सरींवर सरी कोसळू लागल्या. कथा सरींवर सरी. लेखन जयश्री दाणी. आवाज सुजाता. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा आणि ह्या उपक्रमाला जास्तीत जास्त प्रोत्साहन द्या. तुमच्या प्रतिक्रियेने लेखकाला आम्हाला प्रोत्साहन मिळेल. या 4 विजयी कथांनंतर अनेक अशा निवडक कथा आहेत त्या आम्ही शब्दफुले पॉडकास्टवर सादर करणार आहोत. तुमच्या दीर्घकथा पाठवण्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम तसंच ईमेलवरही तुम्ही मला संपर्क करू शकता. यूट्यूब, पॉडकास्ट, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ईमेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्व लिंक्स मिळतील. या स्पर्धेविषयीचा तुमचा फीडबॅक आणि शब्दफुले पॉडकास्ट विषयीचा फीडबॅक तुम्ही मला ईमेल करून तुमच्या फोटोसहित जरूर पाठवा. आमच्या सोशल प्लॅटफॉर्मवर तुमचा सुंदर संदेश तुमच्या फोटोसहित आम्ही नक्की सादर करू. तर स्टे ट्यून. शब्दफुले बाय सुजाता या पुरस्कार विजेत्या कथेबरोबरच मी सुजाता तुमचा तुर्तास निरोप घेते. पुन्हा भेटूया एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लेस्ड. थँक्यू. धन्यवाद. शब्दफुले बाय सुजाता. कथा, काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात.